आजही इतिहासाच्या पानावर पराक्रमाचा काळ म्हणून जर कोणता काळ ओळखला जात असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचे आयुष्य म्हणजे एक संघर्षमय पर्व होतं. शौर्य, धैर्य, नेतृत्व आणि न्यायाचं प्रतीक होतं. एक स्वराज्य रक्षक म्हणून सर्व गुण त्यांच्यात होते. धाडस, नेतृत्व, कौशल्य, व्यवस्थापन, युद्धनीती, आत्मविश्वास, दूरदृष्टी, निर्णय क्षमता आणि समयसूचकता होती. इतिहास हा केवळ कालक्रमाने मांडलेल्या घटनांचा संग्रह नसतो, तो समाजाच्या वर्तमानाला दिशा देणारा आणि भविष्याला आकार देणारा विचारस्रोत असतो. व्यक्तिमत्वेही तशीच असतात, काळाच्या पलीकडे जाणारी, मूल्यांना आकार देणारी. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन याच अर्थानं दिशादर्शक ठरतं, असं प्रतिपादन आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी उपस्थितांना संबोधून केलंय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने शिवपुत्र फाउंडेशनच्या वतीने कठोरा व्हीएमव्ही मार्ग परिसर स्थित स्वामी विवेकानंद थीम पार्क येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर आमदार संजय खोडके, मराठा सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष अरविंद गावंडे, जिल्हाध्यक्ष अश्विन चौधरी, जिजाऊ ब्रिगेड अध्यक्ष हर्षा ढोक, शोध प्रतिष्ठानचे अध्यक्ष यश खोडके, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष प्रशांत डवरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मनपा गट नेते अविनाश मार्डीकर, संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी संजय ठाकरे, शरद काळे, जिजाऊ ब्रिगेड पदाधिकारी कांचनमाला उल्हे, स्वाती सुनील जावरे, मनपा राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक प्रशांत उर्फ गुड्डू धर्माणे, चंद्रकांत उर्फ चंदू खेळकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष ऋतुराज राऊत, शिवपुत्र फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश हिवसे आदी उपस्थित होते. सर्वप्रथम अतिथी मान्यवरांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस नमन, पूजन, वंदन तसेच पुष्प अर्पण करीत विनम्र अभिवादन केलं. त्यानंतर शिवपुत्र फाउंडेशनच्या वतीने सर्व अतिथी मान्यवरांचं भगवा दुपट्टा व शिवरायांची प्रतिमा भेट देऊन स्वागत करण्यात आलं. आजची तरुण पिढी प्रचंड संधींच्या, तंत्रज्ञानाच्या आणि स्पर्धेच्या युगात उभी आहे. माहितीची स्फोटकता, करिअरचे असंख्य पर्याय, तत्काळ यशाची मोहिनी या सगळ्यात अनेकदा दिशा हरवण्याचा धोका निर्माण होतो. अशावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृतीतून प्रकट होणारे गुण तरुण पिढीसाठी मार्गदर्शक ठरतात. शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाची सर्वात ठळक गुण म्हणजे ध्येयाची स्पष्टता. बालवयातच स्वराज्याचा विचार त्यांच्या मनात दृढ झाला. त्या काळातील राजकीय अस्थिरता, परकीय सत्तेचं वर्चस्व आणि सामान्य जनतेची अवस्था पाहून त्यांनी स्वराज्याची संकल्पना केवळ मांडली नाही, तर ती प्रत्यक्षात उभारण्याचा निर्धार केला. मर्यादित साधन संपत्ती, कमी सैन्यबळ आणि प्रस्थापित सत्ताविरुद्धची लढाई या सर्व अडचणी असूनही त्यांनी ध्येयाची तडजोड केली नाही. शिवाजी महाराजांच्या जीवनातून उमगणारा संदेश असा की स्पष्ट ध्येय ठरवलं तर प्रयत्नांना दिशा मिळते आणि संकटे मार्गातील अडथळे ठरत नाहीत. या शब्दात आमदार संजय खोडके यांनी उपस्थितांना शिवकालीन नीती, धोरण व आचरणाचं महत्त्व पटवून दिलं. छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव सोहळ्याच्या निमित्ताने शिवपुत्र फाउंडेशनच्या वतीने यंदा शोध तुमच्यातील वक्त्यांचा या थीमवर आधारित वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज रयतेचा राजा, छत्रपती शिवरायांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन, छत्रपती शिवरायांचे शेतीविषयक धोरण, छत्रपती शिवाजी महाराज लोकोत्तर नेता, छत्रपती शिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम सरदार या 6 विषयांवर आपल्या ओजस्वी व तेजस्वी वाणीतून सहभागी स्पर्धकांनी विविध दाखले, संदर्भ व उदाहरणे देत या वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होऊन शिवकालीन स्मृती जागवीत शिवरायांच्या तत्कालीन शौर्य, धैर्य, संयम, डावपेच, रणनीती या पंचसूत्रीचं महत्त्व उपस्थितांना पटवून दिलंय. संपूर्ण राज्यभरातून 63 स्पर्धकांनी या वक्तृत्व स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. आजच्या काळात अपयशाची भीती अनेक तरुणांना पाऊल उचलू देत नाही. स्पर्धा परीक्षेत अपयश, व्यवसायातील तोटा किंवा सामाजिक अपेक्षाचे ओझे या कारणांनी आत्मविश्वास ढासळतो. मात्र संकट ही पराभवाची नव्हे तर परिपक्वतेची शाळा असते, हा संदेश त्यांच्या आयुष्यातून स्पष्ट होतो. अपयशातून शिकून पुढे जाणं हेच खरं धैर्य होय. त्यांची युद्धनीती, किल्ल्यांची निवड, प्रशासनाची रचना सर्वात नियोजनाची स्पष्ट छाप दिसते. त्यांनी कोणताही निर्णय भावनेच्या भरात घेतला नाही. परिस्थितीचा अभ्यास, योग्य वेळीची निवड आणि साधनांचा काटेकोर वापर हे त्यांच्या कार्यपद्धतीचं वैशिष्ट्य होतं. त्यांनी एकट्याने नव्हे तर विश्वासू सहकाऱ्यांसह स्वराज्य उभे केलं. योग्य व्यक्तींना संधी देणं, जबाबदाऱ्या सोपवणं आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणं या नेतृत्व गुणांमुळे स्वराज्याची भक्कम पायाभरणी झाली. स्वराज्य एका दिवसात उभं राहिलं नाही, दीर्घकाळाच्या प्रयत्नांनंतर ते साकार झालं. आजच्या वेगवान काळात तत्काळ परिणामांची अपेक्षा वाढली आहे, परंतु मोठे स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सातत्य, संयम आणि दीर्घकालीन दृष्टिकोन आवश्यक असतो. त्यांचं जीवन सांगतं की यश ही अंतिम घटना नसून अखंड प्रयत्नांची प्रक्रिया आहे. स्वराज्य ही केवळ राजकीय संकल्पना नव्हती, ती आत्मसन्मानाची, स्वकर्तृत्वाची आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव होती. जर आजचा तरुण आपल्या छोट्या छोट्या कृतीत प्रामाणिकपणा ठेवेल, अपयशात न खचता उभा राहील, स्त्री सन्मान जपेल, शिस्त आणि संवेदनशीलता जोपासेल, तर तेच आधुनिक स्वराज्याचे रूप ठरेल.
परिवर्तन मोठ्या घोषणांनी घडत नाही, ते सजग कृतींनी घडते. आजची पिढी जर शब्दांपेक्षा कृतीला प्राधान्य देईल तरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींना खरी मानवंदना ठरेल. या शब्दात यश सुलभा संजय खोडके यांनी उपस्थितांना संबोधित केलंय. अ गट व ब गटात ही वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये अ गटात 15 वर्ष वयोगटातील स्पर्धकांचा समावेश करण्यात आला होता. तसेच ब गटात 15 वर्षाच्या वरील स्पर्धकांना समाविष्ट करण्यात आलं होतं. अ व ब गटातील म्हणजेच दोन्ही गटातील विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे प्रथम पारितोषिक 5,000, द्वितीय पारितोषिक 3,000 व तृतीय पारितोषिक 2,000 रुपये तसंच सन्मानचिन्ह देऊन यश सुलभा संजय खोडके यांच्या हस्ते गौरविण्यात आलं. यासोबतच या वक्तृत्व स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलंय. या कार्यक्रमाला विनोद गुडधे, अविनाश बोबडे, सुनील जावरे, अतुल इंगडे, पत्रकार अमित ताडे, मनीष पाटील, प्रथमेश बोके, संकेत अळसपुरे, तुषार पडोळे, संदीप जुनघरे, सागर इंगळे, हर्षद रोंघे आदींसह शिवपुत्र फाउंडेशन, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवपुत्र फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनींसह युवक युवती मोठ्या संख्येनं उपस्थित होते.